वर्षभरात 3 नवरात्र असतात। एक असते चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र। तर आता चैत्र महिना हे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असतं। शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असतं। तर शाकंभरी नवरात्र हे पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असतं। आता चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र सगळ्यांना माहिती आहे, पण शाकंभरी नवरात्र फार कमी लोकांना माहिती आहे। त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता हे शाकंभरी नवरात्र काय आहे, ती का साजरी करावी जाते, अर्थात हा सुद्धा आई जगदंबेचा एक जागर असतो। कुळदेवीची आपल्याला सेवा करायची असते। बघा, पौष शुद्ध सप्तमी ते शाकंभरी नवरात्र सुरू होणार आहे, म्हणजे 7 जानेवारी पासून ते 13 जानेवारी पर्यंत। आता याचे सारे पूजाविधी आपल्याला घरात नवरात्रीप्रमाणेच करायचे असतात। काही घरात शारदीय नवरात्र साजरी नाही केली जात, पण ती खरं तर केली पाहिजे। आता असं म्हटलं जातं का बुवा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण यांच्या कुटुंबात शाकंभरी देवी ही त्यांची कुळदेवी आहे, जिचं दुसरं नाव बनशंकरी असं सुद्धा आहे। तर आता ही बनशंकरी ही विजापुरातील बदामी येथे त्यांचं मंदिर आहे। या काळात तिथे फार मोठा रथ उत्सव काढला जातो आणि वर्षभर दर शुक्रवारी तिथे पालखी काढली जाते। देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की त्याच्यानुसार तुम्हाला सांगते की ना, एकदा आपल्या देशात भरपूर वर्ष पाऊस पडला नाही आणि लोक तरफडून प्राण देऊ लागले। त्यांच्या या दिनस्थितीची परिस्थिती बघून देवीला त्यांची दया आली आणि त्यामुळे तिने आपल्या शरीरातील अनेक तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या, फळांची निर्मिती केली। त्या या मरणातून त्या लोकांना बाहेर काढलं, म्हणून यांचं नाव शाकंभरी देवी म्हणून ओळखलं जातं। आणि अजूनही दुसरी अशी कथा आहे। आता ही शाकंभरी देवी तिसरी कोणी नसून माता पार्वती आहे। दुसरी कथा अशी सुद्धा आहे की भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेने जंगलात म्हणजे वनात जाऊन तपश्चर्या केली होती, म्हणून यांना बनशंकरी असं सुद्धा नाव पडलं आहे। आता बनशंकरी ही तिसरी कोणी नसून पार्वती माता आहे। त्याच्याच बरोबर ही फळभाज्यांची आणि धान्याची देवता आहे, म्हणजेच ती अन्नपूर्णा माता आहे। आता या नवरात्रीच्या काळामध्ये म्हणजे अगदी 7 जानेवारी पासून ते 13 जानेवारी पर्यंत भले तुमच्या घरात घटस्थापना होत असो किंवा नसो, कारण आपण फक्त 2च नवरात्र करतो। खरं तर 4 नवरात्र असतात। त्याच्यातली एक जी असते ती गुप्त नवरात्र असते, ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही आहे। पण शाकंभरी नवरात्र सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि छान पद्धतीने साजरी करायची असते। भले तुमच्याकडे घटस्थापना हो, अखंड दिवा लावा नका लावू, पण ह्या नवरात्री कालावधीमध्ये म्हणजे 7 तारखेला ते 13 तारखेपासून, कारण प्रत्येक घरात ती प्रथा नाही आहे, पण आपण देवाचं करतो। मग तुम्ही म्हणाल आमच्या घरात नाही, मग आम्ही नको करू का? आपल्याला ही सुद्धा एक नवरात्र आहे। आपल्याला ही आई भगवतीची सेवा करायची असते। फक्त चैत्र नवरात्र कोणी तर चैत्र नवरात्र सुद्धा नाही करत, फक्त शारदीय नवरात्र झालं आता वर्षभर ताण नाही असं नाही आहे। ह्या 3 नवरात्र आवर्जून करायचे असतं। भले गुप्त नवरात्र करा नका करू, पण 3 नवरात्र आवर्जून करायची असते। आता तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो, टाक, मूर्ती असेलच नाही, काही तर देवासमोर 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत अखंड दीप प्रज्वलन करायचं आहे। दिव्यात कुठलंही तेल टाका। आपण जसं शारदीय नवरात्रामध्ये संपूर्ण दिवा प्रज्वलित करत असतो, अखंड दिवा लावत असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला आता सुद्धा दिवा लावायचा आहे। दिवा लावून आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची असते। मग तुमची कुळदेवी कुठलीही असो, बनशंकरी असेल तर त्या पद्धतीने सेवा करायची, किंवा कुठलीही असो तरी सुद्धा या 7 तारखेला सुरुवात करायची। घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या, कारण ही सुद्धा एक नवरात्र असणार आहे। ब्रह्मचर्याचं पालनही करावं, जे करण्याचा प्रयत्न करा। जसं शारदीय नवरात्राचे नियम आपण पाळत असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथेही करायचं असतं। आता घटस्थापना नाही आहे, मग आम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तर चालेल का? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण आई भगवतीचं, कारण आपण बघतोय की तुळजापूरला मंचकी निद्रा देवी गेलेली आहे, म्हणून तुम्हाला सांगते की ती मंचकी निद्रेच्या अवस्थेत देवीची त्यांचं स्थापना झालेली आहे। म्हणून आपल्याही घरात तेवढं सात्विक वातावरण राहील, घरात कटकट, भांडण ह्या गोष्टी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। त्याच्याच बरोबर मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचाच नाही असं घरात सांगून द्या। आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते। बऱ्याच महिला दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण करत असेल, जर तुमची ती सेवा चालू असेल तर ती सगळी सेवा तुमच्या पद्धतीने तुम्ही चालू करा, चालू ठेवा।
पण आता तुम्हाला जर या 7 दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर अर्थात दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करा. रोज पाठ करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम. 1 करा, 3 करा, 5 करा. तुम्हाला संसारिक कामं, संसारिक जबाबदारी सांभाळून तुम्हाला जेवढे पाठ करता येईल तेवढे पाठ तुम्हाला करायचे आहे. ते झालं. ज्यांना एकच पाठ करणं शक्य झालं हरकत नाही, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी होतील की नाही माहिती नाही. बघा, मुळात तर कुळदेवीची सेवा आपण काय करतो, शारदीय नवरात्रातच करतो. वर्षभर फक्त हात जोडले, नवारण मंत्राचं पठण केलं. काही महिलांचं खूप चांगलं आहे की चैत्र नवरात पण त्या साजरी करतात. पण जर शाकंभरी नवरात्रात पण आपल्याला जर संधी मिळाली तर का नको करायला. म्हणून सांगते की 1 पाठ करा, 3 पाठ करा, 5 पाठ करा. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्हाला पाठ करायचं. त्याच्याच बरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र, ज्यांना दुर्गा पाठ करणं शक्य होत नाही त्या सिद्धकुंजिका स्तोत्रमध्ये पण सांगितलं आहे की ज्यांना दुर्गा पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. दुर्गा पाठाचं फळ मिळतं. याचा अर्थ असा आहे का की आपल्याला पाठ नाही करायचा. अर्थात दुर्गा सप्तशती पाठ करणं तेवढंच महत्वाचं आहे, पण नाहीच शक्य होत तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं 11 वेळा आवर्जून पठण करावं. रोज 11 वेळा पठण करावं. 11 वेळा करा, 3 वेळा करा, 5 वेळा करा, तुमची इच्छा. पण जास्तीत जास्त तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं. त्याच्याबरोबर कुळदेवीची मूर्ती, फोटो टाक. आता तुम्ही म्हणाल मग फोटो हलवायचा का? तुमच्या घरात जर घटस्थापनाच नाही आहे तर फोटोला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. टाकाला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुमच्या घरात घटस्थापना वगैरे केली नाही जात तर फोटो आपल्या जागेवर ठेवून कुंकुमार्चन करा. श्रीयंत्रावर करा, देवीच्या टाकावर, मूर्तीवर तुमच्याकडे फोटो असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन आवर्जून करा. दररोज एकदा तरी, खरं तर एकदा करून काही होत नाही, आपल्याला 3 वेळा, 11 वेळा, 16 वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. ती सुद्धा अतिशय सुंदर सेवा आहे आपल्या कुळदेवीची. श्री सुक्तम देवासमोर बसून आता ह्या सगळ्या सेवा कधी करायच्या, तर तुम्हाला दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहे. आता ह्या कशा करायच्या, तर मी तुम्हाला सांगितलं की अगदी कुळदेवीची सेवा ही तुम्ही 12 ते 12:30 मध्ये करू शकता. ह्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल, जेवढी सेवा जमेल तेवढ्या तुम्हाला सेवा करायची आहे. दररोज न चुकता. बघा, तुम्ही दुर्गा पाठ करणार असेल तरीही नवारणव मंत्र, तुमची कुठलीही कुळदेवी असो तरीही तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. तुमची कुठलीही कुळदेवी असो. 1 माळ न चुकता तुम्हाला 7 तारखेला ते 13 तारखेपर्यंत करायचं आहे. आता बऱ्याच महिलांनी नित्यसेवेमध्ये आपलं जे दुर्गा सप्तशती आहे त्यांनी सुरुवात केली आहे. रोज 2-2 अध्याय पठण करतात. तुम्ही जर ते करत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला पाठ करणं शक्य झालं तर आवर्जून करा. जवळपासच्या केंद्रात जर पाठ सुरू असतील तर आवर्जून जा. सामूहिक सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. तरी ह्या ज्या काही कुळदेवीच्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून करा. बघा, वर्षभर आपले इतकं आपलं धगधगीचं आयुष्य असतं की आपल्याला देवांसाठी, खरं तर कुळदेवीची सेवा तर अनिवार्य आहे. कुळदेवीच्या सेवेला पर्याय नाही. भलेही आपण महाराजांची सेवा थोडीशी नंतर करा, आधी कुळदेवीच्या पण हो, कुळदेवीच्या आधी सुद्धा पितरांची सेवा तेवढीच महत्वाची बरं का. देवांच्या आधी सुद्धा पितृ आहे. त्या पितरांची सेवा दररोज सांगितलं जातं की तुम्ही, त्याच्याबद्दल आता मी थोडक्यात सांगते की आधी पितरांची सेवा करायची असते, नंतर कुळदेवीची सेवा. आणि ह्या 7-8 दिवसामध्ये कुळदेवीची सेवा करण्याचा आपल्याला अतिशय महत्वाचा चान्स मिळाला आहे, महत्वाची संधी मिळाली आहे. तर ही सगळ्यांनी सोडू नका. महिलांनो, कुळदेवीची सेवा करायला कुठलं बंधन नियम नाही. तुम्ही प्रेग्नेंट आहात, सवाष्णी, विधवा असं कधीही मनात आणायचं नाही. कुमारिका सुद्धा करू शकता. मनासारखा मुलगा मिळावा, मनासारखा म्हणजे सुयोग्य जोडीदार मिळावा. देवाला कधी म्हणायचं नाही की मनासारखा, आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते देवाला माहिती असतं. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. अतिशय सुंदर. आणि आई भगवतीची सेवा करून काय काय मिळतं, किती अडचणी आपल्या कमी होता, किती दुःख, संकट, त्रास, वेदना कमी होता, हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. म्हणून या शाकंभरी नवरात्रामध्ये जास्तीत जास्त आई भगवतीची, कुळदेवीची, आणि बघा, कुंकुमार्चन करायचं असेल आणि जर तुमच्याकडे फोटो, मूर्ती टाकणं नसेल तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर दररोज कुंकुमार्चन करा. खूप सुंदर. आणि ही सेवा करून वर्षभर कधी धनधान्याची कमतरता राहत नाही. कधीही अन्ना वाचून आपल्याला उपाशी झोपावं लागत नाही. आजकाल अन्न, वस्त्र, निवारा ह्याच मूलभूत गोष्टी आहे, बाकीच्या आपण स्वतःला लावलेल्या आहेत.
तर घरात कधी अन्नधान्याचा कमतरता होऊ नये, कारण अर्थात बनशंकरी देवी ही अन्नधान्याची देवता आहे, ही फळांची भाज्यांची देवता आहे. म्हणून तर आपण तिला 13 तारखेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला 56 भोग 56 भाज्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्याबद्दल नंतर माहिती सांगेल. आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी, महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.